संतोष नागावडे डीजे बापूंना विनंती असेल की आपण देखील रेडी राहायचं आणि गाणे सोन्या बापू तिथून हात केले की तुमचं गाणं बंद झालं पाहिजे, हात केले की चालू झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सोन्या बापू डान्सिंग अंपर इथं मात्र येतोय. मान्यवर मंडळ देखील सोन्या बापूची डान्सिंग अदाकारी पाहण्यास उत्सुक, आपण देखील मैच पाहण्यास उत्सुक. चलिए मैच शुरू हो रहा. जैसे मैच शुरू होगा आएंगे पहले 3 ओवर के लिए राज बागमारे सर. चला पंचांचा इशारा. पहिला चेंडू गोलंदाज आकाश लोकरे, परंतु मला वाटतं अजूनही ऋतिक थोडासा वाट बघतोय. ऋतिक गजार आपल्या स्पर्धेत ज्यानं एक कॅप्टनला एका संघनायकाला साजेशी बॅटिंग या ठिकाणी केली आहे आणि संघाला जिंकून दिलेलं आहे. चला तर जाऊया मैदानात या ठिकाणी. आणि आता मात्र ऋतिक स्ट्राइक घेण्यासाठी तयार आहे. इशारा पंचांचा प्लेचा. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर बघूया या ठिकाणी काय असेल. वाईड असेल, वाईड. आमच्या पंचांनी मात्र पहिल्या चेंडूला वाईड डिक्लेअर केलंय. सोन्या बापू भोसले सोलापूरचा डान्सिंग अंपायर. उद्या आणखीन एक डान्सिंग मास्टर दिसतील आपल्याला, मिस्टर डी एन रॉक फायनल डे साठी. अपेल आणि अपेल पाहूया या ठिकाणी काय 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 बाद. डीजे गाणे लावा. डीजे धन्यवाद. ऋतिक गजर या ठिकाणी मात्र 0 बाद. हा मोठा हादरा, हा मोठा धक्का. एसपी सर पहिल्या सामन्यात ते पाहिला, पण सुरुवात बॅटिंगची पहिल्या बॅटिंग करणाऱ्या संघाची सुरुवात म्हणावी तशी झालेली नाहीये. इथे तीच काहीची गोष्ट आहे. बघूया काय होणार, कसं होणार. स्क्रीनच्या समोर कुणी उभं राहू नका. दरम्यान नवीन बॅट्समनची एंट्री मैदानात. नवीन बॅट्समन सध्या स्ट्राइक वर आणि रोहित. माननीय नवनाथ धोत्रे साहेब, पीडी रोड लाईन्स, आपण प्लीज या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यावं अशी विनंती आहे. पीडी रोड लाईन्स, नवनाथ धोत्रे साहेब. हा फटका मात्र या ठिकाणी थोडासा मिसटाइम आहे. शॉर्ट बॅकफुट पॉइंट एरियात आहे. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि ही पहिली धाव आहे. धाव येण्याच्या आधी विकेट गेलेली पाहिलेली आपण. वाईडच्या स्वरूपात एक धाव आली होती, मात्र बॅटनं जी आहे ती पहिली धाव आहे. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी विनोद पाटील मुंबई पोलीस, विनोद पवार मुंबई पोलीस हे देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करून पाटकुलहून समाधान काटे देखील जोडले गेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पाटकुलहून समाधान काटे. पुढील चेंडू असेल आकाश लोकरेचा. थोडंसं फिल्डिंग परिवर्तन आहे. आता फिल्डिंग परिवर्तन काय म्हणणार नाही, फक्त या ठिकाणी साइड चेंज झालेला आहे. आमचा ऑफ ऑफ व्हाट अ डिलिव्हरी दॅट इज. टॅप करायचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाजाचा. तेजस बाहेर. सन्माननीय तथा आदरणीय रवी काटवडे साहेबांचं देखील ते शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. दरम्यान बाहेर जाणाऱ्या चेंडूला निश्चितच छेडायचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो, आपल्याला माहिती आहे. पण वेळ जसा चाललाय तसा मात्र या ठिकाणी फिल्डिंग साईडची गिरप, फिल्डिंग साईडचं नियंत्रण, फिल्डिंग साईडचा कंट्रोल अतिशय जबरदस्त दिसू लागलाय. आकाशचा पुढचा चेंडू एक ऑलराऊंडर आकाश दिवस करायचा प्रयत्न. यावेळी सफलता मिळेल, फटका खेळण्यात यश मिळेल. मात्र हा चेंडू चाललेला आहे आणि तो डिक्लेअर झोन मध्ये. डीप बॅकफुट पॉइंट एरिया. 2 धावा मिळतील तिथं. वाढती धावसंख्या आहे आणि ती निश्चितच 4. एक गडी बाद 4 चेंडू नंतर 4. लढाई मात्र आर पार. जो जीता वो सेमीफाइनल के अंदर हारेगा वो टूर्नामेंट से बाहर।
आणि निश्चित जो जिंकणार आहे सामना तो मात्र बक्षीस पात्र ठरणार आहे. ऑन साइडला पुलचा हा चांगला फटका आणि बाउंड्री पार डीजे वाजवा. शाळेच्या कट्ट्यावर बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की थोडस वर बसा. आपण शाळेच्या कट्ट्यावर खाली बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण वर बसायचं का. चला प्लीज विनंती आहे तुम्हाला. रॅम्पला चिकटून बसलेले आमचे प्रेक्षक आपल्याला विनंती आहे आपण तिथं प्लीज बसू नका. आपण उठून वरती बसा. 8 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी पहिलं. शेवट चेंडू पहिल्या षटकाचा. आकाश इंटू तेजस. चांगला चेंडू उत्तम चेंडू बॅटच्या खालून गेलाय. निश्चित यष्टिरक्षकाकडे गेलाय आणि हा डॉट बॉल राहिलाय. एंड मात्र निश्चितच या पहिल्या षटकाचा डॉट बॉल न झालाय. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर काय या ठिकाणी SP सर पहिला निश्चितच जो डाव आहे त्या डावामध्ये बॅटिंग करायला बॅट्समनला अडचणी येत आहेत. वैसे देखा जाए तो बिल्कुल जो उनके टीम के सबसे डेंजरस बैट्समैन थे जिनके पास हर शॉट खेलने की क्षमता थी, ऋतिक गजवर को आज बिल्कुल बहुत बड़े मैच में सस्ते में आउट किया गया है. और ये थोड़ा सा जो आघात है उस आघात से संवारने के लिए कुछ क्षण तो लगेंगे वहां पर. और निश्चित ही पहले ओवर में जो बैटिंग चल रही है, मैं पहले ओवर की अगर बात करना चाहूंगा तो यहाँ पर फील्डिंग टीम ने जो सोचा था वही हुआ, यानी कि विकेट के साथ और बल्लेबाज के रन भी रोके गए. वहां पर सुरुवात थोडीशी कमजोर असेल परंतु क्रिकेट आहे. पुढच्या ओव्हरमध्ये याची भरपाई देखील होऊ शकेल. दादा सत्रे सर दुसऱ्या षटकाची सुरुवात करतील. SP सर पहिल्या डावातही पहिल्या सामन्याचे आपण असंच काहीसं पाहिलेलं होतं. माननीय नवनाथ धोत्रे साहेब PD रोड लाईन्स आणि त्यांचं इथं आपण स्वागत करूया. मी नवनाथ धोत्रे साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं आणि निश्चितच आसनस्थ व्हावं बसून घ्यावं. दादा सत्रे सर पहिला चेंडू राईट आर्म राउंड. ओ मिस टाइमिंग रॉन्ग टाइमिंग गलत वक्त पे गलत शॉट, लेकिन फील्डर की भी गलती. देवतारी त्याला मात्र कोण मारी. निश्चित हा शॉट आहे. जरी मिस टाइम होता तरी भारी. डीजे वाजवा. घेत तुफानी प्रहार. गावात वाढ धावसंख्या मात्र पोहोचली आणि 300 या ठिकाणी 18. सन्माननीय सचिन मनपट्टे साहेब देखील इथं आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. महेंद्र मामा पवार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष यांचं देखील तो शुभागमन झालाय. त्यांचं देखील हार्दिक चेंडू द्या प्लीज. पॉवर प्ले चाललाय. नवीन बॉल घ्यावा लागेल आपल्याला. 2 षटकाचा पॉवर प्ले. आज मात्र जलवा कालवा निश्चितच आपल्या KCC चषकाच्या क्वार्टर फायनल सामन्यांचा. गाजा वाजा सोबत डीजेचा बाजा आणि आमचे मिस्टर सोन्या बापू यांचा डान्सिंग जलवा. क्या बात है. आज अलग हवा. KCC चषक 2024 ची एक वेगळी हवा निश्चित आपण अनुभव करतोय. नवा
केसीसी चषक करकाम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. क्या बात है. नवीन हंगामा नवा मजा वो भी ताजा ताजा. चला दादा सत्रे सरांना काहीतरी फिल्डिंग मध्ये बदल पाहिजे. दादा सत्रे सर प्रचंड मोठे क्रिकेटर, प्रचंड मोठे फ्रँचायझी, खूप क्रिकेटचा छंद नाद त्यांनी अशा प्रकारे जोपासलाय. बघा प्रेक्षकांमध्ये काय उत्साह आहे. हा चेंडू चेंडू कहा ढोंडू. फलंदाजाला चेंडू कळला नाही, समजला नाही. इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा प्रयत्न झाला पण तो प्रयत्न केविलवाना वाटला. दादा सत्रे सर अनुभवाची काहीच कमी नाही. तुम्हाला दिसत नसलं तर दादा सत्रेंच्या पाठीवर बघा भलं मोठं अनुभवाचं गाठोड आहे. आणि अनुभव हा निश्चितच माणसाचा फार मोठा गुरु असतो. तसं पाठीवर आहे, डोक्यावर पण आहे. अनुभवाचं भलं मोठं गाठोड. अनुभव एक्सपिरियन्स. राईट आर्म राऊंड. फलंदाजाला ओव्हर द विकेट. फायनल क्षेत्रात चेंडू मात्र जाईल बाहेर. बाकीचे सगळे आत. कडक प्रहार. डीजे वाजवा. चौकार. सोन्या बापू जरा सोन्या बापू साठी टाळ्या होत्या. सोन्या बापू साठी जरा टाळ्या वाजवा. क्या बात आहे. सगळ्यांचं धमाल मनोरंजन. मनोरंजनच मनोरंजन. याच्यानंतरचा सामना असणार आहे. सामना क्रमांक 3 असणार आहे. गोविंद युनायटेड एंगर्स बारामती वर्सेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ठाणे. दोन बलाढ्य संघाची बलाढ्य लढत. कोकण विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र. मोठा सामना. बारामती वर्सेस ठाणे. प्रदीप कंकाळ यांचं देखील ते शुभागमन झालंय. त्यांचं आपण हार्दिक स्वागत. पुन्हा डीजे डीजे दरम्यान इथं मात्र आपण पाहतोय की निश्चितच आखरी चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. सोन्या बाबू जरा इथं लहान छोटे गोपाळ त्याच्याकडे यायचं. जरा थोडंसं आपले लहान लहान समोर आहेत तिथं. डीजेच्या बाजूला आपले जे लहान लहान मुलं आहेत तिथं यायचं. येतील येतील आता पुढच्या वेळेस. पॉवर प्लेच्या मध्ये मात्र आपल्याला नवीन बॉलनच खेळावं लागते, लक्षात घ्या. आणि पॉवर प्ले संपल्यानंतर सुद्धा जरी या ठिकाणी तुम्हाला स्पेअर बॉल योग्य पंचांना मिळाला नाही किंवा स्पेअर बॉल नसेल तर नव्या चेंडूनच खेळावं लागेल. या ठिकाणी आपला रोल आहे, लक्षात घ्या. आणि तो नियम देखील तुम्हाला आहे जसा त्यांना देखील आहे. सर्व आलेल्या क्रिकेटच्या त्यांचं आज मनोरंजन तर होतच, पण आपल्या केसीसी ग्रुप ऑफ करकमच्या वतीने सुद्धा एसपी सर खूप खूप स्वागत. सर्व बक्षीसदात्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्या सर्व बालगोपाळांचं, चिमुकल्यांचं, बारीक मंडळीचं सुद्धा या ठिकाणी केसीसी करकमच्या वतीने सहर्ष स्वागत. आमचे काही सुद्धा प्रेक्षक आहेत क्रिकेट चाहते, त्यांचंही स्वागत. फुलटॉस मात्र या ठिकाणी तसा हा यॉर्की चेंडू आता शेवट चेंडू आणि रोहित गजर अगदी या ठिकाणी शेवट नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिसला. मात्र 2 षटकानंतर 28 का 2 षटकानंतर 28 एक गडी बाद अशी स्थिती आहे. रोहित गजर आणि तेजस जाधव अशी मात्र सलामीवीरांची या ठिकाणी वंडावणी एक सलामीवीर अशा फलंदाजाची जोडी आहे. एसपी सर राज सर ज्याप्रमाणे ऋत्विक गजर सस्तात बाद झाला परंतु त्याची भरपाई मात्र त्याचा छोटा बंधू 28 धावा झाल्या. 2 षटकानंतर 28 2 ओव्हर कंप्लीट. नाव स्कोर गोस टू 28 रन. काय रिव्ह्यू पाहिजे?
बोल्ड झालाय बॅट्समन. चला बॅट्समन बोल्ड झालाय. प्लस या ठिकाणी आपल्याला बेल्स पडलेले आहे. फलंदाज बाद आहे. आपण स्क्रीन वरती सुद्धा बघू शकताय. परंतु हे बराच वेळ निश्चितच या ठिकाणी आपल्या लक्षात आलं नाही. अतिशय निश्चितच सॉफ्ट डिसमिसल आणि रोहित त्या ठिकाणी बाद झालाय. क्लीन बॉल झालाय. रोहित त्या ठिकाणी डावखुरा फलंदाज बाद झालाय. धक्का दुसरा. 28-2 गडी बाद. यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र गोविंद युनायटेड यंगर्स बारामती दिसतील आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक ठाणे दिसतील. दोन्ही कॅप्टन आले असतील तर त्यांनी या ठिकाणी समालोचन कक्षाकडे संपर्क साधा. गोलंदाजी करता या ठिकाणी गोलंदाज आहे आकाश आणि नवीन बॅट्समन अभि जो तेजसला साथ देणार आहे. तेजस वर्सेस अभि. आता तेजस सध्या स्ट्राईक वर असणार आहे. अभि नॉन स्ट्रायकिंग एंड वर असणार आहे. दोघं या ठिकाणी बंधू म्हणजे जाधव बंधू. अभि जाधव, तेजस जाधव. संतोष शेठ नागावडे 11 सध्या मात्र बॅटिंग करत आहे आणि त्यांच्या विरोधात बाळांना व्यवहारी ही टीम करकम टीम सध्या फिल्डिंग करत आहे, ज्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग निवडली आहे. आकाशचा पुढील चेंडू दुसऱ्या षटकाचा निश्चितच पहिला चेंडू आणि रिव्हर्स मारायचा प्रयत्न फसलाय. आकाश लोकरे पहिल्या षटकात 1 विकेट 8 धावा देऊन त्या ठिकाणी घेतल्या. उत्तम कामगिरी आहे आकाशची. करकमचा भरवशाचा ऑलराऊंडर आहे. मधल्या फळीत निश्चितच याची अगदी हार्दिक पांड्या हार्ड हिटिंग बघायला मिळते. मात्र तेजससाठी पुढील चेंडू बघूया. या जोडीवर बरंच काय अवलंबून आहे. धावांची सरासरी तशी चांगली आहे. ओहो चेंडू यानंतर मारायचा प्रयत्न केलाय. रिव्ह्यू मात्र दोन्ही टीमला 1-1 असणार आहे. 1-1 रिव्ह्यू दोन्ही टीमला असणार आहे आणि प्रत्येक डावा करता तो रिव्ह्यू असणार आहे. प्रत्येक डावामध्ये 1-1 रिव्ह्यू असेल. जर
खेळ संपलाय. बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी, गेंदबाजों की मेहनत रंग लाती है, क्रिकेट की दुनिया सभी को भाती है. चलिए, क्रिकेट की दुनिया में पिछले 8-9 दिन हो गए हम बिल्कुल भी गुम से हो गए हैं. आनंद ले रहे और जरिया है केसीसी ट्रॉफी 2024 करकम, तहसील पंढरपुर, डिस्ट्रिक्ट सोलापुर. केसीसी ग्रुप ऑफ करकम द्वारा यह सब कुछ नियोजन, आयोजन, प्रायोजन अगर देखा जाए तो ये जनाब संजय मोहिते, संजय धोत्रे, रियाज भाई भागवान, कन्हैया खाड़े, सुनील मोहिते, संजय खड़के, सुनील भाऊ धोत्रे, लखन धोत्रे, बाजीराव खाड़े, बंडू धोत्रे, कीरबा पवार, महेश मामुनी, विजय मोहिते, योगेश देवकर, रोहित धोत्रे, विष्णू लारा मोहिते, सचिन माळी, अमोल चौगले, अनिल राखुंडे, राहुल चौगले, सौरभ धोत्रे, प्रसाद मोहिते, विशाल खारे. फिर से इस बार स्लो रफ्तार से गेंदबाजी बार मारने की कोशिश में दीपक शेळके को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता. दीपक शेळके येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून या डाबातील षटक क्रमांक घेऊन येईल 5वं षटक. तर आयोजन कमिटीपैकी विजय जाधव व विकास काटोडे, प्रशांत खारे, अनमोल काटोडे आणि समस्त ग्रामस्थ करकम. जाऊया स्पिनकडे. ये गेंद बिल्कुल स्लो रफ्तार से गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बैट्समैन के पैरों से लगती हुई गेंद. रुका हुआ स्कोर अभी भी रुका हुआ स्कोर 46 रन. इनिंग का ये 5वां ओवर चलता हुआ. ये बिल्कुल डू और डाई का मैच चलता हुआ. जो जीतेगा उसके लिए सेमीफाइनल का टिकट मिलेगा, जो हारेगा उसे टूर्नामेंट को बाय बाय करना होगा. वहां पर जिंकेल त्याला मात्र निश्चितच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. हरेल तो मात्र स्पर्धेबाहेर फेकला जाईल. संघ पुन्हा या षटकातील दीपक गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू घेऊन. यास मात्र पुन्हा फटका मारायचा प्रयत्न. विकेट किपरच्या मागे जाईल चेंडू. बाद धाव घेण्याची संधी इथं नाकारली गेली नॉन स्ट्रायकर फलंदाजाकडून. अजूनही धावसंख्या 46 धावा. हे षटक मात्र खूप चांगल्या पद्धतीने टाकलं चाललंय दीपक पवार कडून, दीपक शेळकेकडून. आलेल्या सर्व आपल्या बक्षीसदात्यांना, अर्थदान दात्यांना एक विनंती करूया की प्लीज आपण तिकडेच न थांबता मंचावर या ठिकाणी यावं आणि निश्चितच आपला सन्मान करायची संधी या ठिकाणी आम्हाला द्यावी. इस बार ये गेंद बिल्कुल बहुत 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 लाजवाब. जितनी तारीफ की जाए इस गेंदबाजी के लिए उतनी कम है. वहां पर काय सुरेख गोलंदाजी करतो. टिचून मारा, नियंत्रित मारा, धावक मारा, भेदक मारा इथं गेला जातो गोलंदाजाकडून. अतिशय बेगवान सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या अजूनही थांबली होती 46 धावा, 4 गडी बाद, 46 रन, लॉस ऑफ 4 विकेट. इसके बाद की बिल्कुल बिग फाइट हमें देखने मिलेगी वहां पर. शॉर्ट पिच गेंद इस बार गेंद को ऊंचा मारना चाहते थे. टॉपेज लगा, विकेट कीपर के पीछे खिलाड़ी आ रहे हैं और यहां पर पकड़ लिया कैच और बल्लेबाज का विकेट चला जा रहा है. इस विकेट जाने के बाद अब लगने वाला टीम के लिए और एक झटका लगता हुआ. 5वां झटका संतोष शेठ नागोड़े, श्रीगोंदा सागर कारखाना टीम को लगने वाला ये 5वां झटका लगा. सभी के चहेते लखन धोत्रे वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा वहां पे. दरम्यान आमचे विकास काटोडे, त्यांचे स्वागत करू परत एकदा, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला अर्थदान लाभलेलं आहे, अर्थसहाय्य लाभलेलं आहे. वेलकम. इस बार ये गेंद दीपक और फिर गेंद इस बार टप्पा करने के बाद काटा बदलती गेंद, घूमती गेंद. इस बीच ओवर समाप्ति का इशारा भी याद आता. इस बीच ये मेडन ओवर, आज के दिन का दूसरा मेडन ओवर और टूर्नामेंट का लगभग कुल मिलाकर ये 5वां मेडन ओवर फेंका जा रहा. क्या कंप्यूटर दिमाग, कंप्यूटर दिमाग. मिस्टर श्रेयस टेली, मैन फॉर्म आज बहुत बढ़िया काम कर रहे हैं, आज बहुत बढ़िया काम कर रहे हैं मिस्टर श्रेयस. 5वां मेडन ओवर टूर्नामेंट का दीपक द्वारा उनके लिए पहला. एसपी सर, क्या यहाँ पे आखिरी ओवर में सोच होगी बल्लेबाजों की, और ये पहला भी लो स्कोर मैच देखा, ये भी लो स्कोर मैच होगा, क्या लगता है आपको? और निश्चित ही बल्लेबाज जो यहाँ से 15-20 रन बनाने की कोशिश करेंगे, मैंने कहा 60 के ऊपर स्कोर जाने की कोशिश करेंगे. लेकिन जिस अंदाज की गेंदबाजी अब तक की गई वहां पर बालू अन्ना व्यवहार क्रिकेट टीम स्लो रफ्तार से गेंदबाजी फिर से मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट कर रही है. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है.
अभी भी ऋत्विक गजर का जो विकेट चला गया था उसमें उस सदमे से टीम बाहर नहीं निकल पा रही है वहां पे। दरम्यान एसपी सर माननीय गणेश शिंदे आरणकर प्रगतशील बागायतदार आणि माननीय मंगेश मोरे साहेब आपले अर्थसहाय्य दाते त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय, स्वागत करूया। दरम्यान महेंद्र पेटकर साहेब यांचे स्वागत। वाईड बॉल आलाय आणि दोघांनाही तिघांनाही मी विनंती करेन की आपण या ठिकाणी मंचावरती यावं, आसनस्थ व्हावं। और आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त इसी एक्स्ट्रा रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 47 47 धावा। एसपी सर आपले संजय गायकवाड साहेब अर्थसहाय्य दाते त्यांनाही विनंती आहे आपण इथे असाल तर मंचावरती यावं। ओ बहुत अच्छी गेंद इस बार फिर से बार बार बल्ला घुमाने की कोशिश की जा रही है, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पा रहा है। आज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी इथं मात्र बाळवांना व्यवहार क्रिकेट संघ करतोय आणि निश्चितच संतोष शेठ नागोडे क्रिकेट संघाला नियंत्रित धावसंख्येमध्ये रोखण्यात आतापर्यंत यशस्वी ठरतोय करकम क्रिकेट संघ। मयूर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने हा फटका उडवलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ सी मारे शा पार पार 6 धावा डीजे। अंपर करे बड़ा पाव, लेकिन ये बहुत ही जबरदस्त अंदाज का छक्का निकला बैट्समैन के बैट से। बहुत देरी के बाद एक लंबा स्ट्रोक निकल रहा है, कहीं जाकर यही रन आगे जाकर इंपॉर्टेंट हो सकते हैं। मला वाटतं राजू महामुनी साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया। यानंतर या चेंडूवर मात्र पंचांनी आमंत्रण धावेचा इशारा केलाय। धावसंख्येत एकी धावेची भर पडली आहे, वाढती धावसंख्या जाऊन थांबते ती 54 धावसंख्येवर। ये गेंद हेलीकॉप्टर लगाने की कोशिश, गेंद आसमान में काफी ज्यादा ऊंची चली गई जा रही है वहां पर। इथं मात्र या षटकारांशी संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न, संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न इथं चाललाय। या षटकामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा खणखणीत षटकार आपण पाहतोय आणि दोन्ही षटकार बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट बॅटर खेळले गेलेत, म्हणजे दोन षटकार हे स्ट्रेट राईटचे षटकार मारले गेलेत। मला वाटतं या डावातील बहुधा हा चेंडू क्रमांक असेल 5वां चेंडू टाकला जाईल। ईश्वर की लगभग 5वीं गेंद है। जस्ट शॉट अपलन के 30 बार देखा, चाचा पर कई बार जाने दिया, देखना अंपर का इशारा क्या मिलता है, पॉइंट। और ये देखिए अंपर की ये वाइड बॉल है वहां पर। वाइड बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त 61 रन 61 धावा झाल्यात। स्लोअर वन मारना चाहते थे, आउट कटर गेंद 3 बार और नीचे आ गए खिलाड़ी, पकड़ लिया कैच वहां पर। आकाश लोकरे वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा, नीचे थी टीम के लिए लगता हुआ और एक झटका जोर से लगता हुआ धावसंख्या पोहोचली ती 5.5 षटक टाकले गेलेत, म्हणजे जवळजवळ या डावातील फक्त एकच चेंडू शिल्लक आहे। धावा झाल्यात 61 धावा। आमचे बक्षीसदाते जे कोणी या ठिकाणी उपस्थित असतील आणि आपण तिकडेच उभे राहिला असेल, थांबला असाल तर आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती या। सर्व आमचे बक्षीसदाते अर्थसहाय्य दाते प्लीज आपण मंचावरती या। या डावातील शेवटचा चेंडू टाकला जाईल, फलंदाजीला येतो यश को बैटिंग करने के लिए आमंत्रित किया जाता हुआ देखेंगे। इस ओवर की आखिरी गेंद पर देखना, इस गेंद पर इक्का दुक्का तिक्का चौका छक्का, रन मिलेगा, विकेट मिलेगा, डॉट जाएगी, गेंद देखेंगे। अच्छी गेंद, इस बार गेंद के करीब चला गया, हल्के से पुश किया जाता हुआ कवर क्षेत्र में गेंद डाल गए, एक रन तो आ सकता है। दूसरे की दौड़ लगाने की कोशिश में बल्लेबाज का विकेट चला जा रहा है और जीतने के लिए लगभग 62 रन बने हैं और मैच जीतने के लिए 63 रन का टारगेट दिया जा रहा है।
निश्चितच राज सर या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पाहतोय. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी स्पर्धा नाईटची स्पर्धा पाहतोय. केसीसी क्रिकेट क्लबने आयोजित केली आहे. केसीसी कार्यक्रम आपण स्पर्धा पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी 2,05,55 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,05,55 रुपये, तृतीय पारितोषिक 51,555 रुपये. हे तिन्ही पारितोषिक माननीय श्री रणजितसिंह बबनराव शिंदे मित्र परिवार यांच्या वतीने, त्याचबरोबर माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष सोलापूर यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेला दिलं गेलं. आणि केसीसीचे आधारस्तंभ सन्माननीय तथा आदरणीय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पाडतीये, या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ नात्याबा मोहिते साहेबांचं देखील आपण मोलाचं मार्गदर्शन, खेळाडूंच्या पाठीशी खंबीर ताकद आणि त्याचबरोबर आदरणीय परमेश्वर तात्या धोत्रे यांचं देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेला मिळताना पाहतोय. या स्पर्धेला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 25,525 रुपये कैलासवासी रामलिंग थेटे यांच्या स्मरणार्थ माननीय PI उन्मेष थेटे साहेबांकडून 25,555 रुपये स्पर्धेला दिले गेले आहेत. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तब्बल आकर्षक प्राइज दिलं जाईल इदाते बंधू यांच्याकडून. चैतन्य फर्निचर स्टील अँड इलेक्ट्रॉनिक्स कारंबा करकम यांच्या वतीने, त्याचबरोबर आपण या स्पर्धेला जे आधुनिक पारितोषिक असेल वैयक्तिकमध्ये अंतिम सामन्यातील सामनावीरासाठी आकाश कंस्ट्रक्शन तानाजी धोत्रे यांच्या वतीने आकर्षक पारितोषिक, प्लेअर ऑफ द बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी सद्गुरू कंस्ट्रक्शन महेंद्र पेटकर यांच्या वतीने पारितोषिक दिले गेले. आजच्या सामन्यात जेवढे देखील षटकार मारले जातील प्रत्येक षटकाराला 101 रुपये ओंकार पान शॉप औदुंबर कुंभार साहेबांकडून. तर फार महत्वाचं या ठिकाणी आजपासून पारितोषिक आहे. क्वार्टर फायनल सामन्यापासून प्रत्येक षटकाराला 101 ओंकार पान शॉप प्रोप्रायटर श्री औदुंबर कुंभार यांच्या वतीने. आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक मात्र या ठिकाणी बघा माननीय नाथ्याबा मोहिते, माननीय तानाजी धोत्रे, माननीय परमेश्वर धोत्रे, माननीय कुमार धोत्रे, माननीय मंगेश पवार, महेंद्र पवार, माननीय मुकुंद पेटकर, माननीय शशिकांत काळे, माननीय शशिकांत चौगुले, माननीय काळू धोत्रे, माननीय किसन मोहिते, माननीय विजय नलवडे, माननीय शशी गायकवाड, माननीय दत्ता पेटकर, माननीय रोहिदास चौगुले, माननीय मौली पवार आणि माननीय शहाजी धोत्रे. शिंदे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. राज सर, आपण जर या धावसंख्या जर पाहिली, माझ्या धावसंख्या जी पाहिली ती 63 धावा बनवायच्या, चेंडू शिल्लक आहे 36, म्हणजे 36 ची पलटी 63 आणि 63 ची पलटी 36, यानी कि स्कोरबोर्ड पे अगर हम ध्यान देंगे आल्टी पलटी कौन मारेगा मैच में किसे कल्टी और किसे मिलता है सेमीफाइनल का टिकट हम देखेंगे यहाँ पर. चला या ठिकाणी निश्चितच आकडे उलटे सुलटे आणि निश्चितच 36 चेंडू 63 दरम्यान शरद नागटिळक शार्दुल फ्रुट्स यांचे आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. वेलकम शार्दुल फ्रुट्स. तर सोमनाथ पाटील यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण करूया. मॅन फ्रॉम नेवरे, आणि गेल्या वर्षी त्यांची टीम एक खेळत होती, तसं यंदा थोडंसं बिझी असल्यामुळे त्यांची टीम खेळू शकले नाही, मात्र पुढच्या वर्षी नक्कीच येईल. आणि मला वाटतं फिल्डिंग करत असलेल्या टीमला, श्रीगोंदा टीमला गेल्या वर्षी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली होती. सोमनाथ पाटील म्हणजे गेल्या वर्षीची SP कारखाना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चेस करताना बळवंत व्यवहारे ही टीम आपल्याला दिसेल. टीम वर्क से जीत हासिल होती है, हर खिलाड़ी की मेहनत रंग लाती है, जीत का सपना पूरा होगा आज. लेकिन क्रिकेट में सिर्फ विश्वास का राज, विश्वास का राज. चलिए किसका विश्वास किसके साथ होगा ये हमें देखना है अभी और आज. दरम्यान डॅनीचे स्वागत करू. डॅनी वेलकम. 63 धावा, 36 चेंडू, सलामीची जोड मैदानात तयार. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्या निश्चित करकम नगरीचा मिस्टर रोज सुपरहिट धोत्रे, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर पंढरपूर तालुक्याचा आयकॉन मॅन फ्रॉम करकम मिस्टर मयूर तळेकर. गोलंदाजीचे धुरा व्हायला गोलंदाज आकाश.
बघूया दोन्ही बाजूला रथी महारथी. सामना मात्र नॉकआउट निश्चित क्वार्टर फाइनल. जो जीता वो बिल्कुल बख्शिश पात्र. अंतिम 4 में 25,555 बिल्कुल फिक्स. वहां पे निश्चित भी नहीं कोई रिक्स. लेकिन ये गेंद हा लेग कटर टाकायचा प्रयत्न होता. थोडा पुढे टाकलाय. स्वीप मारलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रात पॅरल स्वीप आहे. 1 धाव. दुसरी वरी माझंच नाव. 2 धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अभिषेक भैया सुद्धा या ठिकाणी आपल्याला आज लवकर दिसत आहेत आणि ते सुद्धा स्टेजवर दिसत आहेत. त्यांचं स्वागत करूया. आणखी एक मार्गदर्शक बक्षीसदाते आपल्या स्पर्धेचे माननीय अभिषेक भैया पूर्वत आपल्या सर्वांचे लाडके नेते. दरम्यान पुढील चेंडू आकाशचा आणि आकाशच्या या चेंडूला आकाशातच पाठवलंय. डीजे वाजवा. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. लुक ॲट दिस रिप्ले पाहूया स्क्रीनवर. अतिशय मोठ्या अगदी ताकदीच्या झोन मध्ये आलेला चेंडू होता आणि मला वाटतं कुलकर्णी सरांनी पंचांच्या कानात सांगितलं. मला वाटतं ते देखील डान्सिंग अंपरिंग करणार आहेत. म्हटले असतील आता एवढे 2 चेंडू तुम्ही काय नाचू नका, मी नसतो. ऑफिशियल अंपायर आपल्या स्पर्धेत. व्हॉट अ फिल्डिंग इन इज अ फॉलो थ्रो. जबरदस्त शॉ. आकाश अप्रतिम फिल्डिंग आपल्या फॉलो थ्रो मध्ये. आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये जागतिक लेवलला सर्वोत्तम फिल्डिंग करण्याचं जे रेकॉर्ड आहे ते मात्र चामिंडावॉसच्या नावे आहे. आपल्याला माहित असेल. वार्न कुलसूर्या चामिंडावॉस द लिजेंड ऑफ श्रीलंका इंटरनॅशनल क्रिकेट. कट अपनावा. डीजे वाजवा. 4 धावा. थैंक डीजे. सोनिया वैसे डांस पे चांस मारता है. दिलीप काका बच के रहना. सोनिया काफी चतुर है. डांस पे चांस मारता है. आपको पता चल गया होगा. चला तर 12 बाद आणि पुढे जाऊया स्ट्राईकवर परत एकदा मयूर तळेगार. फुलटॉस नीटसा बॅटवर आला नाही. भाग्यशाली राहिले. शॉर्ट बॅकफुट पॉइंटला चेंडू गेला. 1 धाव आली आहे. बट देयर वॉज अ रिस्क. Not from the middle of the bat. दरम्यान धावा 13 बाद 5वा निश्चितच चेंडू झालाय. 6व्याची आपण वाट बघतोय. हा मात्र आजच्या दिवसाचा निश्चित दुसरा सामना. दुसरा क्वार्टर फायनल सामना आपल्या स्पर्धेचा. आज 4 टीम टॉप 4 मध्ये असतील. बक्षीस पात्र असतील. क्या बात है. रोहित सुपर हिट. मॅन फ्रॉम करकाम. क्या बात आहे. चला तर मात्र या ठिकाणी रोहित सुपर हिट. तुफानी फटका आणि मिडल ऑफ द बॅट. हे फटले षटकारानं खातं खोललंय. लोकल बॉयज. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा. जिंकायचं लक्ष या ठिकाणी निश्चित. सध्याचा पक्ष 63. 36 चेंडू 63. टीम बाळवणा व्यवहारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लेवान करकम. बिल्कुल भी कम नहीं किसी से हम. एसपी सर आप भी कुछ कहना चाहते हैं? राज सर, क्रिकेट की क्रेज किस तरह से बढ़ रही है टेस्ट मैच की. देखिए अब ऑस्ट्रेलिया और भारत का मैच जो चल रहा है, तकरीबन इसके पहले 35,081 दर्शक जो हाईएस्ट रिकॉर्ड था वो टूट चुका है.
आज 50,186 दर्शक ने मैच देखा इंडिया और ऑस्ट्रेलिया का। चलिए ये तो रिकॉर्ड बनेंगे टूटेंगे, सिलसिला तो जारी रहेगा, क्योंकि भाई क्रिकेट का खेल ही ऐसा आहे, लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेला खेळ. आणि तसं पाहिलं तर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या भागामध्ये क्रिकेट ची क्रेज फार वेगळी आहे. आणि त्यातल्या त्यात भारताला निश्चित क्रिकेट वेडा भारत म्हटलं जातं, क्रिकेट वेडा देश म्हटलं जातं. ऋतिक गजर गोलंदाजी चित्र व्हायला तयार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, अगदी 38 सर्कलवर त्याचा मात्र मार्क आहे. आणि राईट आर्म ओव्हर, बेस्ट वर्सेस बेस्ट, लेकिन भाई यहां पे बाउंड्री पार 4. चला अंपायर विरुद्ध अंपायर, अंपायर विरुद्ध अंपायर, क्या बात है, अरे वाह क्या बात आहे, अंपायर विरुद्ध अंपायर लढाई बघायला मिळाली. चला संजय खडके साहेबांचे प्रिय मित्र नाचले, संजय खडके साहेबांचे प्रिय मित्र नाचले कुलकर्णी सर. आखिरकार इच्छा पुरी. ओहो, ज्वेस्टीच्या बाहेरून एसटी रक्षकाच्याकडे गेलेला चेंडू, आज दिवसभर तसं चार्जिंग केलेलं आहे पोलंडनी त्यांना, आणि त्यामुळं बॅटरी फुल चार्ज आहे. आता डान्स होणार, अंपायर विरुद्ध अंपायर बघायला मिळणार आपल्याला. मात्र बाद 23 नाबाद आणि 1.2 षटकांनंतर 23 नाबाद. ऋतिक पहिल्या 2 चेंडूर 4 धावा. बॅटिंग मधलं अपयश धुवून काढायचा प्रयत्न या ठिकाणी असेल आहे. ओहो, व्हाट अ डिलिव्हरी दॅट इज अ 50 ओव्हर्स डिलिव्हरी, व्हाईट बॉल क्रिकेट डिलिव्हरी. आणि निश्चित बॅटर लाईन पकडली, पहिल्या चौकारानंतर वापसी. प्लॅनिंग मध्ये मात्र निश्चितच या ठिकाणी निखार येऊ लागलेले. आता अजूनही 40 धावांची गरज असेल हा सामना जिंकायला. आणि मला वाटतं 4 षटकं आणि 3 चेंडूचा खेळ बाकी. हो, या ठिकाणी अगदी वेट अँड वॉचचा प्रयत्न बघायला मिळाला. वॉचफुल होते मयूर. धावा मात्र 23 नाबाद. ऋतिक पहिल्या 4 चेंडू नंतर निश्चितच चौकारानंतर म्हणूया, पहिल्या चेंडूवर चौकार गेला आणि त्याच्यानंतर वापसी केली. 3 चेंडू डॉट. कॅप्टन खेळाडू ऋतिक गजर, अप्रतिम असा श्रीगोंदा तालुक्यामधून एक दर्जेदार खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका, जसं की आपल्या सोलापूरचा प्रथमेश राठोड. इथे मात्र मयूर, क्या बात है, मयूर ने कहा भाई क्या बात है. अंपायर सुद्धा लाजून पळाले. धन्यवाद, थँक्यू. तर जरा या सामन्यासाठी टाळ्या होत्या, आपल्या केसीसी चषकासाठी जरा टाळ्या होत्या मंडळी. जोरदार नियोजन केसीसी ग्रुप ऑफ करकमसाठी जरा टाळ्या होत्या. इथं बसलेल्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्या सर्व बक्षीसदात्यांसाठी सुद्धा टाळ्या होत्या एकदा. क्या बात है, रंगारंग कार्यक्रम, रंगीबेरंगी कार्यक्रम. ओहो, वापसी चले. डॉट बॉल की खुशी, 4 डॉट लेकिन 2 चौके. हे ओव्हर खतम. 2 षटकानंतर 27 टोटल आहे आणि 63 धावांचा पाठलाग करते या क्वार्टर फायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये टीम बाळोना व्यवहारिक करकम, ज्यामध्ये मयूर तळेकर, ज्यामध्ये आपल्याला रोहित सुपरहिट धोत्रे अशी मंडळी दिसत आहेत. दरम्यान आमचे सोहेल काजी सर, एक चांगले अंपायर पंढरपूर मधून, ते सामन्याचा आनंद घेत आहेत. तर सोहेल भाई, आपले स्वागत या ठिकाणी. दरम्यान आमचे फिरोज भाई कोरबू साहेब, फिरोज प्लंबास यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस असेल आणि पुढील सामना राहिला तो मात्र या ठिकाणी 2 बलाढ्य संघामध्ये. पश्चिम महाराष्ट्राची तालुकवाईची एक तुफानी टीम गोविंद युनायटेड यंगर्स 12 मध्ये,
आणि त्याबरोबर या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ठाणे कोकण विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र फिरोजभाई कोरबू यांच्या शुभ हस्ते टॉस. माननीय अजित उर्फ पप्पू गायकवाड साहेब हे टॉसच्या दरम्यान आम्हाला त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण या ठिकाणी टॉस स्पॉटला यावं, मंचावरती यावं. दोन्ही कॅप्टन्स आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तसेच माननीय हरिश्चंद्र तळेकर साहेब हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून त्या ठिकाणी लाभणार आहेत, टॉस दरम्यान लाभणार आहेत. मी तळेकर साहेबांनाही विनंती करेन, शिवसेना नेते आपणही त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवावी अशी विनंती. चला तर 27-2 षटकांनंतर आणि गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल पाहूया. श्रीगोंदा संघाकडून सागर सावंत गोलंदाजीला येणार आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ, नाबाद जोडी आहे, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम करकम. अर्थात बाळांना व्यवहारे पहिला चेंडू अँगल बनवणारा चेंडू सागर सावंतचा नाही कळला. रोहित धोत्रे डॉट बॉल, 2 चेंडूवर 6 रोहित. बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी स्ट्राईक येते ती रोहित कडं. 11 चेंडूत 21 काढून मयूर नॉन स्ट्रायकिंग एंडला. माननीय बाळांना व्यवहारे ग्रामपंचायत सदस्य आपले बक्षीस दाते त्यांचे या ठिकाणी आगमन झाले, स्वागत करूया. बॅकफुट पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू मारलाय, तिकडे पाहूया काय होतंय काय होतंय. तसं कव्हर बाउंड्री म्हणूया, अडवला गेलाय चेंडू त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग आहे आणि धावसंख्या वाढेल ती मात्र 2 घराने वाढेल. सागर 29 नाबाद अशी सुरुवात या ठिकाणी पहिल्या मात्र निश्चित 2.2 षटकात. संतोष शेठ नागावडे 11 श्रीगोंदा कारखाना विरुद्ध माननीय बाळांना व्यवहार 11. क्या बात है, दूर थी और बाहर जा रही थी, उसको मारा, कट करने का प्रयास था, पंच लगाने का प्रयास था वैसे, लेकिन भाई यहाँ ये डीजे की तरफ जाना है हमको. विकेट, रोहित आउट. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे, क्या बात आहे. सोन्या संजय गडके साहेब, आपण एवढा दिवस क्रिकेट पाहिलं असेल, परंतु कधी बायला का पंच येऊन फलंदाजाला घरी सोडत आहे. तिथं बॅट्समन बाद झाल्यानंतर पंच येतोय आणि त्याला मात्र त्याच्या पॅव्हिलियनकडे घेऊन जातोय. हे आपण मला वाटतं पहिल्यांदा पाहतोय. आणि त्याला कारणही असते, कारण बाद झाल्यानंतर किंवा कसं आहे बॅट्समनला काही बॅट हातातली आणि क्रीज सोडू वाटत नाही. त्यामुळं मला वाटतं आपले सोन्या बापूंनी आपण असंही काही या ठिकाणी प्रयत्न करू असं म्हटले असतील. चला 29 एक गडी बाद 2.3 षटकानंतर 2.5 षटकाचा खेळ झालाय. 63चा पाठलाग. सामना मात्र या ठिकाणी पुरता कंट्रोलमध्ये. डेड बॉलचा इशारा सागरच्या या चेंडूवर. पुरता कंट्रोलमध्ये करकमच्या ग्रीपमध्ये हा चेंडू आहे आणि निश्चित मयूर तळकर. रोहित शर्मा सध्या स्ट्राईकवर करकमचा. बोले तो लखन. क्या बात है, लखननी या स्पर्धेत आपली हवा केलेली आहे, माहिती आहे आपल्याला. पराक्रम नवा दररोजच आणि प्रत्येक सामन्यागणित हवा. क्रिकेट चाहत्याने मात्र या आपल्या हिरोला डोक्यावर घेतलं होतं. परवा आपण पाहिलं स्टेडियम अगदी डोक्यावर घेऊन स्टेडियम अगदी हादरून सोडलेलं होतं, आपल्याला माहिती आहे. रोहित शर्मा करकमचा मात्र स्ट्राईकवर. द स्टार सुपरस्टार मिस्टर मयूर तळेकर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ, तिसऱ्या षटकाचा. बाहेर चाललाय, आउट स्विंग. पुन्हा एकदा एक चांगला स्मूथ स्विंग आणि या ठिकाणी एका विशिष्ट गतीवर हा चेंडू होता. एवढी विशेष मोठी गती नव्हती, एवढी कमी गती नव्हती. हा मात्र निश्चित एक मध्यम गतीचा चेंडू होता. सन्माननीय तथा आदरणीय बाळूअण्णा बेबारे साहेबांचं इथं मैदानात आगमन झालंय. त्यांचं ग्रामपंचायत सदस्य यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय बाळूअण्णा बेबारे यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शॉट ऑन साइडला मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. छोटा पॅकेट बडा धमाका. सुंदर मात्र फिल्डिंग. 1 धाव केवळ.
धावसंख्या या ठिकाणी 3 षटकानंतर 31 एकाकडेच्या मोबदल्यात. ऋतिकनं अडवलेला हा चेंडू होता. कॅप्टन ऋतिक मात्र मयूर 13 चेंडू 22. लखन धोत्रे एका चेंडू 1. आणि आपण बाळांना विनंती करतोय, बाळांना ग्रामपंचायत सदस्य मेंबर तुम्ही प्लीज मंचावरती यावं. 3 षटकानंतर 31 आहे. अजून मला वाटतं 32 धावांची गरज आहे. राहिलेल्या 18 चेंडूत काय होणार, कसं होणार, काय काय घडणार, कसं कसं घडणार हे मात्र आमचे आता तुम्हाला SP सांगणार, थेट सांगणार. पण 18 चेंडूमध्ये अजून 32 धावांची गरज. बाळवांना विनंती आहे, बाळवांना मेंबर आपण मंचावरती यावं. धन्यवाद, धन्यवाद मेंबर, थँक्यू सो मच. मला वाटतं गोलंदाजीला पुन्हा चेंडू जो सोपवला गेला, ऋत्विक गजरच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. आता समीकरण निम्मे चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे 36 पैकी 18 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही मॅच जर पाहिली तर 50-50 आहे, कारण निम्म्या चेंडूमध्ये निम्म्या धावा बनवल्या गेल्यात. निम्म्या चेंडूमध्ये निम्म्या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, म्हणजे 31 झाल्यात, 32 बनवायचे आहेत आणि चेंडू 18 शिल्लक असतील. ये गेंद को लॉफ्ट स्ट्रोक, बिल्कुल बहुत शानदार, बहुत ही जानदार नदाकत स्ट्रोक छे रन. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. इथं मात्र एक आक्रमक हल्ला चढवला गेलाय, मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू फर्रार, खणखणीत षटकार. माननीय तानाजीनाथ धोत्रे साहेबांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी आमचे माननीय विजय जाधव यांच्याकडून मात्र लखनला शुभेच्छा ऑनलाईन. संघटनेचे अध्यक्ष तानाजी जाधव साहेबांचे देखील इथं आगमन. या दरम्यान मात्र टोले जंगी फाटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू गाली टिपतोय जेल, फलंदाज होतोय फेल. और इसी के साथ ये विकेट जाने के बाद आगे बढ़ता हुआ स्कोर 37 रन. और हमेशा क्रिकेट की जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, हिसाब बराबर ही हो रहा है. और ये बड़े खिलाड़ी का यहाँ पर बड़े मंच पर विकेट चला जा रहा है. दरम्यान आमच्या प्रेक्षकांची मात्र या ठिकाणी तोबा गर्दी, बडी रेल छेल. आणि निश्चितच या ठिकाणी आपण या सामन्यासाठी KCC क्रिकेट क्लबच्या उपक्रमासाठी पंढरपूर तालुक्याच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. माननीय अमित पाटेकर आणि पंढरपूर क्रिकेट तालुक्याचे अध्यक्ष यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी दिल्या गेल्या. अमित पाटेकर मतलब पंढरपूर के जहीर खान एक जमाने के. 37 2 गड्याच्या मोबदल्यात. नए ओवर की शुरुआत करने के लिए फिर से गेंदबाजी करेंगे ऋत्विक गजर, जिन्होंने बिल्कुल पिछली गेंद पर विकेट लेने के बाद नए बल्लेबाज जाएंगे बैटिंग करने के लिए. नवीन फलंदाज जातोय बैटिंग साठी आकाश लोकरे. आकाशसाठी आकुट टप्प्याचा चेंडू हवेत उचललाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथं मात्र झेल टिपला जाईल. फलंदाज होतोय पुन्हा बाद. लगातार बैक टू बैक और एक झटका लगता बा, बड़ी हिट लगाना चाहते थे और इस बीच विकेट चली जा रही है. लगता बा ये बिल्कुल टीम के लिए और एक झटका लगा वहां पे. फलंदाज बाद होतोय. KCC चषक क्रिकेट टूर्नामेंट का रणसंग्राम, महासंग्राम. वैसे तो मैदान में देख सकते हैं गेंद और बल्ले के बीच में चढ़ी है जंग, और जंग में हुआ है बल्लेबाज का रंग भंग, क्योंकि अभी अभी कैच पकड़ा गया वहां पर. आता मात्र समीकरण असेल 37 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 35 का 25 का 15 चेंडूंनी मैच जिंकण्यासाठी 26 धावा बनवायच्या आहेत. 15 गेंदे और मैच जीतने के लिए 26 रनों की तलाश है. तो इस बार देखना फिर से लगातार 2 विकेट मिलने के बाद हैट्रिक के सुनहरे मौके पर नवीन फलंदाज आला है. फलंदाजीला दीपक शेळके. ये बिल्कुल बहुत टैलेंटेड क्रिकेट है, पूरी दारोमदार दीपक शेळके के कंधों पर है. वहां पर ऋत्विक गजर पुन्हा गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू.
पाहूया हॅट्रिक होईल का. दरम्यान मारायचा प्रयत्न, बॅटची एक लागली आणि चेंडू जाईल दरम्यान सी मारेशा पार. 4 धाबा चौकार. इस 4 रन के साथ 41. गोविंद युनायटेड यंगर्स बारामती क्रिकेट संघ विरुद्ध मला वाटतं आदित्य प्रिया लॉजिस्टिक ठाणे क्रिकेट संघाचे कॅप्टन. वेळेचा विलंब न करता आपण ताबडतोब याच्या पुढच्या मॅचचा टॉस लगेचच होईल आणि या 4 धावेनिशी मात्र करकम क्रिकेट संघ थोडासा पुढे जातो मॅच जिंकण्यासाठी. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 41 धावा. आता मात्र समीकरण असेल जिंकण्यासाठी हव्या आहेत 22 धावा. 22 धावा विजयासाठी हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक असतील. मला वाटतं या षटकानंतर फक्त 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टननी ताबडतोब इकडे यायचं आहे. टॉस साठी ठाणे क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि बारामती संघाचे कॅप्टन. वेळेचा विलंब न करता ताबडतोब या 13 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 13 चेंडू आणि 22 धावा. 13 गेंदे और जीतने के लिए 22 की तलाश है वहां पर. तेरह गेंदों और मैच जीतने के लिए 22 की तलाश है. देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए ऋत्विक गजर. शॉट की गेंद इस बार फिर से जोर से मारने की कोशिश में गेंद हवा में चली जा रही है. नीचे खिलाड़ी दूर है लेकिन फिर भी पहले टप्पे पर जब तक कि गेंद को रोका जाता है, फील किया जा रहा है, फिर भी सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 42 रनों की योग पर 42 धावा झाल्यात आणि इथं मात्र षटक संपत्यात 4. आता मात्र समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. 12 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की तलाश है. पुढची मॅच आपण पाहतोय निश्चितच ठाणे क्रिकेट संघाचे कॅप्टन यंगर्स बारामती क्रिकेट संघाचे कॅप्टन. आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. दोन्ही कॅप्टनला लास्ट अँड फायनल कॉल. जर तुम्ही लवकर आलात तर निश्चित तुम्हाला ओव्हर्स जास्त. थैंक यू. चेतन आला इथं. चेतन काळंगे बारामती कैप्टन कूल के नाम से जिन्हें क्रिकेट की दुनिया में पहचाना जाता है. चेतन काळंगे एंगर्स बारामती संघाचा कॅप्टन इथं आलाय. त्याचं आपण स्वागत करूया. मला वाटतं या ठिकाणी मी विनंती करेन ना आदित्य प्रिया लॉजिस्टिक ठाणे क्रिकेट संघाचे कॅप्टन, आपको भी ये आखिरी कॉल है. तुम्हाला देखील हा शेवटचा कॉल असेल. नए ओवर की शुरुआत करने के लिए 12 गेंदे और मैच जीतने के लिए 21 रन. फिर से कैलकुलेशन उसी तरह आ रहा है राज. जबकि जीतने के लिए 12 की पलटी 21 और 21 की पलटी होती है 12 और अल्टी पलटी मैच में मारेगा कौन किसे कल्टी. देखना है किसको मिलती है सेमीफाइनल की जगह और कौन होगा बाहर. ये आने वाले 12 गेंदे हमें बताएगी. लेकिन बैटिंग की बात करना चाहेंगे तो स्ट्राइक पर है दीपक शेळके. चलो दोनों कैप्टन्स सुनील भाऊ धोत्रे. ओ सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू होता. स्लोअर होता परंतु बॅटीच्या अगदी खालून जातोय. गेलाय विकेट कीपर कडे. 11 चेंडू बनवायच्यात 21 धावा. 11 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. 11 गेंदों का खेल बचा और जीतने के लिए 21 रनों की जरूरत. अभी भी कुछ कहा नहीं जा सकता कौन जीतेगा कौन हारेगा, लेकिन मैदान में संघर्ष तो अभी भी जारी है वहां पर. और फिर गेंद जोर से मारना चाहते थे. देखना है ये बिल्कुल अलॉन्ग द कारपेट गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में. 1 रन तो मिल सकता है, फिर भी 1 ही रन मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 43 रनों की योग पर. यहां से मैच जीतने के लिए आने वाले शायद मेरे ख्याल से 9 गेंदे बची है, 10 गेंदे बची और जीतने के लिए 20 रन चाहिए. 10 चेंडू आणि बनवायचे 20 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे असतील. और अक्सर जबकि हालात खराब हो तो खुद से बोला कीजिए आई एम अ बिग फैन माई सेल्फ, मैं कर सकता हूं, ये सोचिए सिर्फ. और हमेशा एक मराठी में जो कहावत होती है प्रयत्न करून चुकलात तर चालेल परंतु प्रयत्न करण्यात चुकू नका. ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत. हिम्मत के साथ खेलेंगे तब जाकर आप जीत सकते हैं. पुढील मॅचचा टॉस समस्त मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. पुन्हा गोलंदाजीला या षटकातील पुढचा चेंडू. ये देखिए सीधा मारा फ्लैट मारा नीचे खिलाड़ी आ गए पकड़ लिया कैच पर.
पकड़ लिया कैच, बल्लेबाज का विकेट जाता बॉल लगता हुआ और एक झटका लगा, झटके पे झटका, जोर का झटका धीरे से लग रहा है वहां पर। अभी भी वहां पर विकेट जाने के बाद अब यहां से मैच जीतने की बात करना चाहेंगे। 20 रन चाहिए, गेंदे बची है बिल्कुल 9। अभी भी है यहाँ मैच बना हुआ है, मैच बना हुआ है, लेकिन कोशिश होनी चाहिए वहां पर। जिंकायचं असेल तुम्हाला लढावं लागेल, जिंकायचं असेल तुम्हाला लढावं लागेल। न्यू मॅन होंगे वहां पर बैटिंग करने के लिए। नवीन फलंदाज जातोय बैटिंग साठी, अजिंक्य हा देखील डावखुरा फलंदाज, याच्याकडे प्रतिभा असेल, याच्याकडे क्षमता असेल। मॅच माननीय तथा आदरणीय मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे साहेबांचं देखील तर शुभागमन झालंय, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। आणि श्रीकांतजी लादे हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय। सन्माननीय आदरणीय मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे मालकांचं सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम। त्याचबरोबर लादे साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। थोडंसं लवकर यायचं सर, कृपया विनंती असेल, थोडंसं लवकर या। मॅच चालू होतीये परत, आता समीकरण असेल 9 चेंडू आणि बनवायचे 20 धाबा। सामना जरा फास्ट घ्या प्लीज। पंच सोनू आणि मिस्टर पीके सर, थोड़ा सा सामना फास्ट घ्या। क्षण गेंदबाज देखना, फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। फुल टॉस, और ये फुल टॉस पर मिस हो गया वहां पर। वैसे तो राज सर ये जो गेंद थी अभी भी इस पर छक्का लग सकता था, लेकिन बैट्समैन मिस हो गए और ये कहीं जाकर ये मौका हाथ से छूटा है वहां पर। आता समीकरण 8 चेंडू आणि बनवायचे 20 धाबा। 8 चेंडू 20 धाबा। लेकिन ये जो बचे हुए 2 गेंदे हैं, माननीय तथा आदरणीय मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे मालकांचं इथं शुभागमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर सन्माननीय लादे साहेब देखील आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। प्रेक्षकांची आज मात्र तुडुंब गर्दी, जनसागर, आपण क्रिकेटचा जनसागर ज्याला आपण म्हणाल। एक मिनिट थांबायचं, मान्यवर येऊ द्या। मान्यवर मनसेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय तथा आदरणीय प्रशांतजी गिड्डे साहेबांचं सहर्ष स्वागत। आदरणीय लादे साहेब देखील इथं आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। चला बॉलर रेडी, मैच रेडी। अभी भी यहां से बचेंगे 8 गेंदे और जीतने के लिए चाहिए 20 रन। 8 चेंडू 20 धावा। जबरदस्त मैच, हाई वोल्टेज मैच। इस बार शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर चले गए, इस बार मारा, लेकिन ये विश्वास बड़ा स्ट्रोक तो नहीं। एन वक्त पर आया चौका, एन वक्त पर चौका है। अब कैलकुलेशन बदल रहा है, 7 गेंदे और जीतने के लिए 16। तो ये चौकों के बाद कहानी फिर में मैच में कहानी में ट्विस्ट आ रहा है। तो अजिंक्य देखना है, अजिंक्य अब आने वाले 7 गेंदे और जीतने के लिए 16 की जरूरत। शेवटचे 7 चेंडू बनवायचे 16 धावा। पाहूया तसं मैदान जर पाहिलं तर निश्चितच 2 मोठे फटके मात्र तुम्हाला विजयाची वाट दाखवेल, परंतु गोलंदाजाला मात्र इथं ठिचून कसून मारा करावा लागेल। पुढचा चेंडू टाकला जाईल, गोलंदाज सज्ज असतील। या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस मात्र वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न। इथं मात्र पंच म्हणतात अबांतर धाव असेल वॉइडच्या स्वरूपात। पंचांचे हाथ समांतर और अंपायर ने अपने दोनों पंख बाहर निकाले, व्हाइट बॉल का डिसीजन दे दिया। आगे बढ़ता हुआ स्कोर, अब यहां से मैच जीतने के लिए चाहिए केवल 15 रन। दरम्यान एसपी सर चैतन्य ट्रेडिंगचे मालक माननीय श्री चंद्रकांत मोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। केसीसी ग्रुप ऑफ करकमच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। हेलो, इस बार अजिंक्य ने बिल्कुल जोर से मारा, लेकिन फिर भी गेंददार के बिरबी के क्षेत्र में गेंददार के जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं फिर भी सिंगल बन सकता है। दिखना है ओवर थ्रो की, इस बार दूसरा रन लेने की कोशिश नहीं की गई। और आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या तब्बल
14 धावा. 14 धाबा. 6 चेंडू 14. SP सर आपण 6 चेंडू 17चा सामना चेज झालेला पाहिला आपल्या स्पर्धेत. मला तर 6 चेंडू 19 पण चेज झाल्याचा बघितलाय आपण सामना. ती इथे 6 चेंडू 14 काय होईल हे पाहणं फार मजेशीर असेल. और राज सर, अगर मेरे ख्याल से ये बैटिंग टीम को मैच जीतना तो पहले 2 या 3 गेंदों में बड़ा स्ट्रोक अगर लगता है तो मैच बना रहेगा. पहिल्या 2 चेंडू मध्ये जर मोठा फटका आला तर मॅच निश्चितच जिंकायची संधी असेल. आणि पहिले 2 चेंडू जर निश्चितच इथं मात्र धाबा न देता जर दिले गेले तर गोलंदाजीची संधी जास्त असेल मॅच जिंकण्याची. म्हणजेच पहिले 2-3 चेंडू या ठिकाणी दोन्ही टीमसाठी फार महत्वाचे आहे. ऑल इम्पॉर्टंट जो कुछ भी यहाँ पे पॉजिटिव होगा वो पहले 3 गेंदे जो सफलता से खेलेगा उसके लिए पॉझिटिव्ह बनेगा. या ठिकाणी सामन्यात घेताना निश्चितच मुंडीम गावचे तथा सोलापूर मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि क्रिकेट प्रिय व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमीच सहकार्य करणारे आदरणीय प्रशांतजी गिड्डे मालक इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माननीय श्री दीपकजी दांडेकर साहेब यांचे आगमन झालंय. माननीय दीपकजी दांडेकर साहेब यांचे इथे केसीसी ग्रुप ऑफ करकमच्या वतीने SP सर सहर्ष स्वागत. तो देखिए बिल्कुल आखिरी 6 गेंदे और मैच जीतने के लिए लगभग रन चाहिए केवल 14 रन. दरम्यान चेस करणारी टीम या ठिकाणी आहे. टीम बळवंत व्यवहार 11 करकम आणि या ठिकाणी धावा रोखायचा प्रयत्न करणारी टीम आहे श्रीगोंदा कारखाना संतोष शेठ नागावडी 11. ये गेंद बिल्कुल शॉर्ट पिच गेंद आई, बैकफुट पर चले गए, ऑन साइड में गेंद को मारा लंबा. या मोक्याच्या सनी अजिंक्यच्या बॅट मधून हा खणखणीत दणदणीत पॉवरफुल षटकार येतोय. काय सुरेख फटका, अप्रतिम फटका, वाघाची धार, फोल लाईफ फार. बघतोस काय रागानं प्लीज पंचांना चेंडू द्या. षटकार मारलाय वाघानं. चेंडू प्लीज जुना चेंडू द्या. समीकरण SP सर 5 चेंडू 8 असं झालंय. 5 चेंडू 8 या ठिकाणी मात्र पुढील निश्चितच थरारक वाट. राज सर, मैंने अभी अभी कहा था कि पहले 2 गेंदों पर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो मैच जीतने का रास्ता मिल सकता है. अब रास्ता तो मिल चुका है अपने मंजिल की ओर जाने के लिए. देखेंगे क्या करते हैं वहां पर. जे निश्चित आहे अशक्य ते आम्ही करतो शक्य. नाव अजिंक्य. षटंकित बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. गोलंदाज सज्ज असतील. तेजस और फिर गेंद बार जो जोर से मारने की कोशिश में रेस की रन यहाँ पर दौड़ा जाता हुआ एक तो मिलेगा क्या, दूसरा नहीं होगा. अब दो गेंदों में 7 आए, इसका मतलब 4 गेंदों में आपको 7 बनाने हैं. आणि आता मात्र इथं थोडीसं मला वाटतं करकम क्रिकेट संघाला वाट मोकळी झालेली आहे. मोठा फटका मात्र त्यांचा रास्ता सोपा होऊन जाईल. आणि निश्चितच बरेचसे सामने आपण पाहिलं आणि या स्पर्धेमध्ये सर्वात 2 सामने असे होते जे अशक्य वाटणारे सामने जिंकले गेले. सोलापूरच्या संघाने ज्यांनी 72 धावा अगदी टकाटक पूर्ण केला. त्यानंतर यंगर्स बारामती संघासमोर 93 धावाचं लक्ष ठेवलं गेलं. त्याने देखील एकतर्फी सामना जिंकला. पाहूया येणाऱ्या 2 चेंडू मध्ये काय होतं. हा मात्र एकतर्फी सामना SP सर नक्कीच नाही. हा अतिशय घासून चाललेला सामना, अटीतटीचा सामना. कभी खुशी कभी गम, कभी हम कभी तुम, कभी देसी कभी रम. सन्माननीय आदरणीय छमछम. सन्माननीय आदरणीय प्रशांतजी गिड्डे मालकांकडून फलंदाजीचा षटकार मारला. चला मैदानात मला वाटतं एक विकेट चाललाय. विकेट मैदानात गेलाय आणि हा निश्चितच थोडासा सुटकेचा निश्वास. इथं थोडस निश्चित मोकळा श्वास घ्यायची संधी आणि टीम श्रीगोंदा संतोष नागावडे संघाच्या टीमला. 85 उज्जत घालू नका, 85 उज्जत घालू नका. आपल्याला रिव्ह्यू असला तर तो घ्यायचा आहे आपण आणि वेळेत घ्यायचा आहे. फक्त 10 सेकंदाचा वेळ आहे रिव्ह्यू घ्यायला. PK सर प्लीज. चला तिसऱ्या पंचांकडे इथं दाद मागितली गेली आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. या स्पर्धेसाठी मात्र पंढरपूर तालुक्याच्या अध्यक्षांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या KCC क्रिकेट संघाला. सोलापूर जिल्ह्यातील एक मानाची नामवंत अशी स्पर्धा आपण इथं पाहतोय आणि या स्पर्धेसाठी निश्चितच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी,
आज निश्चितच मान्यवरांची उपस्थिती आणि केसीसी क्रिकेट चषकाचं हे 3रं वर्ष आहे. फलंदाज रायटी फलंदाज बाद झालाय. रायटी फलंदाज बाद झालाय म्हणजे दीपक शेळके इथं बाद होतोय. आता मात्र समीकरण शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 7 धावा. म्हणजे निम्म्या चेंडूमध्ये निम्म्या धावा, निम्म्या वाटेपर्यंत हा संघ पोहोचलाय. आता शेवटचे 3 चेंडू आहेत आणि बनवायचे 7 धावा. और निश्चित ही अक्सर अभी भी कुछ कहा नहीं जाएगा, कौन जीतेगा कौन हारेगा ये तो नहीं बता सकते, लेकिन प्रयास अगर होते, प्रयत्न जर झाले तर निश्चितच मॅच होऊ शकेल. अक्सर हमेशा ऐसा भी कहा जा सकता है, लहरों से डरकर नौका पार नहीं होती है और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है. स्टाइट मुकाबला एसपी सर, भन्नाट मुकाबला बघायला मिळतोय. पहिला थोडासा वन साइड झाला, पण इथे अट्टी तडीचा सामना. या सामन्याची निश्चितच अपेक्षा घेऊन या ठिकाणी आमचा तमाम प्रेक्षक इथं जमा झालाय. इस बार गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही. इस बार ये इसी के साथ बैट्समैन आउट. विकेट कीपर की चालाकी हमें देखने मिल रही है. वहां पर मैन बैट्समैन आउट हो गया. वहां पर अभी भी मैच बना हुआ है बिल्कुल. अब अभी भी कुछ हुआ नहीं है क्योंकि 2 गेंदे और 7 रन चाहिए. एसपी तर 2 चेंडू 7 धावा. पहिल्या 2 चेंडू 7 आल्या होत्या. निश्चित मधले जे 2 चेंडू आहे ते या ठिकाणी श्रीगोंदा संतोष शेठ नागावडे संघाच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट दर्जानं टाकले, गोलंदाजांनी टाकले आणि डॉट बॉल काढले. 17 सरांची एंट्री मैदानात होईल आहे नवीन बॅट्समॅनच्या स्वरूपात. 2 चेंडू 7. निश्चित या ठिकाणी दोन्ही संघासाठी खुला असलेला सामना, क्रिकेटचा परमोच्च बिंदू स्पर्श करत असलेला सामना. पैसा वसूल या ठिकाणी मात्र हा सामना है, वो भी फ्री में. निश्चित ही अब 17 सर को ऐसे मौके बार बार नहीं मिलते. आज आप कुछ करेंगे तो इतिहास रच सकते हैं करकम के लिए. इतिहास बार बार दोहराया नहीं जाता है. इतिहास करने का आपको मौका मिला है. 17 सर आज क्या करेंगे कमाल, क्या गेंदबाज का चलेगा धमाल, हम देखेंगे वहां पर. 2 चेंडू आणि बनवायचे आहेत तब्बल 7 धावा. शॉट पिच गेंद. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल अब देखना रनआउट का मौका हो सकता है नहीं, और बैट्समैन रनआउट हो गए वहां पर. दरम्यान या ठिकाणी एका चेंडूत एसपी सर आता 7 धावा करणं फार अवघड गोष्ट नक्कीच असेल, परंतु तुम्ही या ठिकाणी निश्चितच षटकार मारू शकताय आणि सामना बरोबरीत आणू शकताय. आणि जर बरोबरी झाली तर सुपर ओव्हरचा खेळ असेल, सुपर ओव्हर घ्यायची असेल. लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन. अगर मैच टाई होता है, टाई के बाद हमें इस टूर्नामेंट का पहला सुपर डुपर मैच देखने मिल सकता है, यानी कि सुपर ओवर की मैच यहाँ पर खिलाई जा सकती है. परंतु काय वापसी केली पहिल्या 2 चेंडू नंतर या ठिकाणी टीम संतोष शेठ नागावडे 11 संघानं तुफान वापसी केली. शेवटचे 3 चेंडू जे आपण बघितले ते निर्धाव टाकलेले. 4 चेंडू 7 समीकरण, 1 चेंडू 7 पर्यंत ताणले. राज सर जो बैट्समैन आए थे, हर बैट्समैन के जहन में यही था कि आकर छक्का लगाए, लेकिन इक्के दुक्के से भी रन बन सकते थे. ये बैट्समैन ने कोशिश नहीं की, लेकिन आखिरी गेंद है, आखिरी गेंद पर किसी भी हाल में छक्का अगर आता है तो मैच जाएगा सुपर ओवर में. 1 चेंडू 7 धावा. ये गेंद को मारने की कोशिश में इसी के साथ ये गेंददार गए, और इसी के साथ इस मैच को जीतकर टूर्नामेंट के बिल्कुल सेमीफाइनल जाने वाली टीम संतोष शेठ नागोडे श्रीगोंदा कारखाना टीम को टूर्नामेंट के सेमीफाइनल जा रही है. टीम 25,555 डिपॉझिट फिक्स. 4थ्या नंबरची ट्रॉफी फिक्स. प्रशांतजी गिड्डे साहेब मनसे जिल्हाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण त्या ठिकाणी टॉस घेणार आहे. निश्चितच चला दोन्ही कॅप्टन, बारामती कॅप्टन आणि कॅप्टन ऑफ टीम ठाणे, आपण या ठिकाणी टॉस स्पॉटला या, टॉस बॉक्समध्ये या. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये या. मात्र मनसे जिल्हाध्यक्ष माननीय